नांदगाव खंडेश्वरमध्ये गेल्या 2 वर्षापासून ट्रामा केअर रुग्णालयाची इमारत बांधून तयार आहे, पण अजूनपर्यंत तिथे कोणतेही पदे न भरल्यामुळे ट्रामा केअर सुरू झाले नाही। त्यामुळे अनेकांची जीव उपचाराविना जात आहे। तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये एकूण 159 गावे येत असून लोकसंख्या लाखाच्या वर आहे व तालुक्यामध्ये 5 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, ज्याचा संपूर्ण भार ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर यावर येतो। तसेच तालुक्यातून अमरावती हैदराबाद राज्य महामार्ग, नागपूर औरंगाबाद महामार्ग गेलेला आहे, त्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे। त्याचप्रमाणे नांदगाव खंडेश्वरवरून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्गाचं निर्माण सुरू आहे, त्यामुळे भविष्यात अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालयात पुरेशा आरोग्य सुविधा नसल्यामुळे अपघातग्रस्त हार्ट अटॅक व इतर रोगाच्या उपचारासाठी रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठविले जातं। त्यात 108 रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नाही। नांदगाव खंडेश्वर ते अमरावती हे अंतर जवळपास 40 किलोमीटर असल्यामुळे पेशंटला वेळीच उपचार न मिळाल्याने पेशंट अमरावतीला नेताना मध्येच दगावतात। यासाठीच संघर्ष युवा संघटनेच्या माध्यमातून गेल्या 7 दिवसांपासून महास्वाक्षरी अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। जात धर्म विसरून आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा मानून नांदगाव खंडेश्वर येथील 1253 जनतेने स्वाक्षरी करून ट्रामा केअर तत्काळ सुरू करावी अशी मागणी केली आहे। आपल्या नांदगाव खंडेश्वर मध्ये 2 वर्षापासून ट्रामा केअरची बिल्डिंग सुरू आहे, परंतु अद्यापही त्या ठिकाणी पद भरलेले नाही किंवा मशिनरीज त्या ठिकाणी आलेल्या नाही आहे। आपण पाहत आहे पप्पू उर्फ निसार शेख यांचे 2 वर्षापूर्वी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन झाले। त्याचप्रमाणे 30/11/2019 रोजी सुनील मरस कोल्हे यांचे सुद्धा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले। त्यांना वेळेवर ॲम्ब्युलन्स मिळालेली नाही आणि उपचार मिळाले नसल्यामुळे त्यांचं निधन झालं। नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी ट्रामा केअरची आवश्यकता काय हे लक्षात घेतलं पाहिजे। नांदगाव खंडेश्वर हा तालुका, या तालुक्यामध्ये 159 गावं आहे आणि लाखोच्या वर लोकसंख्या आहे। त्याचप्रमाणे 5 प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगाव तालुक्यामध्ये समाविष्ट आहे आणि त्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा संपूर्ण भार हा ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी येतो। यामध्ये समृद्धी महामार्ग अवघ्या 5 किलोमीटर अंतरावरून गेलेला आहे। त्याचप्रमाणे नागपूर औरंगाबाद हा महामार्ग सुद्धा अवघ्या 7 किलोमीटरवरून गेलेला आहे। त्याचप्रमाणे अमरावती हैदराबाद हा राज्य क्रमांक 6 महामार्ग हा सुद्धा नांदगाव खंडेश्वरवरून गेला आहे। साहजिकच अपघाताचे प्रमाण हे वाढलेले आहे आणि भविष्यात सुद्धा वाढणार आहे। त्याचप्रमाणे हृदयविकाराचा आजार खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। अमरावती नेता 1 तास जवळपास जातो आणि वेळेवर उपचार होत नाही। बिल्डिंग बांधून हे शोभेची वस्तू तयार झालेली आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।